नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे मनसे सोबतच्या युती संदर्भात महत्त्वाची घोषणा करतील असे संजय राऊत यांनी आदल्या दिवशी सांगितले होते आणि अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरेंनी राऊतांना पुन्हा एकदा तोंडघशी पाडले. आम्ही आमचे पाहून घेऊ, जे सगळ्यांच्या मनात आहे तेच होईल, ही वाक्ये तर उद्धव ठाकरे यापूर्वीही अनेकदा बोलले होते. मेळाव्यात त्याच वाक्यांची पुनरावृत्ती झाली. महत्त्वाची वगैरे अशी कोणतीच घोषणा झाली नाही म्हणायला दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची, जिल्हा विभाग प्रमुखांची बैठक घेत मनसे सोबत युती केली तर पक्षाला किती लाभ होईल याची चाचपणी करण्याचे आणि त्या संदर्भात महिन्याभरात अहवाल देण्याचे निर्देश दिले. याचा अर्थ पुढचा किमान महिनाभर तरी युतीची कोणतीही अधिकृत घोषणा होणार नाही. राज ठाकरे सोबत आले तर दोघांनाही फायदा होईल याची जाणीव उद्धव ठाकरेंना नक्कीच आहे. परंतु आपल्यामुळे त्यांच्या जागा वाढतील की त्यांच्यामुळे आपल्या जागा वाढतील या गणितात अजूनही ते गुंतलेले आहेत. त्यांची खरी अडचण ही आहे की युती करून निवडणूक लढवल्यास मनसेसाठी मुंबईत बऱ्यापैकी जागा सोडाव्या लागतील. उर्वरित जागांमधून स्वबळावर महापालिका ताब्यात घेण्या इतपत उमेदवार निवडून येणार नाहीत. त्यामुळे पुढच्या काळात मनसेच्या तालावर नाचावे लागेल आणि त्या परिस्थितीत राज ठाकरेंनी काही जुने हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न केला तर आपलीच मानहानी होईल. आपल्याला धाकात ठेवण्यासाठी मनसेकडे महायुतीचा पर्याय आहे, आपल्याकडे तसा कोणताच पर्याय नसेल. त्यामुळेच उद्धव ठाकरे या युतीच्या बाबतीत आस्ते कदम वाटचाल करत असल्याचं दिसतंय. राज ठाकरेंनाही काही घाई नाही. त्यांनी दोन्ही सीटवर रुमाल टाकून ठेवलेला आहे. खरे तर सध्या हुकुमाची पानेच त्यांच्या हाती आहेत असं म्हटल्यास वावगे होणार नाही. एकूण काय तर गाजत असलेल्या किंवा गाजवल्या जात असलेल्या या युतीच्या बाबतीत युतीचे संभाव्य नायकच साशंक असल्यामुळे सध्या तरी या युतीसाठी आतुर झालेल्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार.